राऊतसाहेब, काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की लॉकडाऊन असा काही प्रकार देशात राबवला जाणार नाहीये, अफवांवर विश्वास ठेवू नका, आणि सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आणि जनतेला त्यांनी आवाहन केलंय की या संकटाचा आपल्याला टीम इंडिया म्हणून मुकाबला करायचा. आता ह्या टीम इंडियामध्ये नक्की कोण आहे? टीम इंडिया हा एक राष्ट्रीय विचार आहे आणि आपले पंतप्रधान राष्ट्रीय विचार कधी करतात का? मुळात त्यांच्या पक्षामधली टीम त्यांच्याकडे नाही आहे. हम दो हमारे दो ही त्यांची टीम. ऑल पार्टी मिटिंग म्हणजे सर्व पक्षीय बैठकीलाही जे पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत, ऑल पार्टी मिटिंग, सर्व पक्षीय बैठक, इतक्या गंभीर प्रश्नावर ते टीम इंडियाच्या गोष्टी करतात. संकट काळामध्ये जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा मतभेद विसरून, राजकीय मतभेद विसरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र येतात आणि यायलाच पाहिजे. आणि देशातल्या समस्त विरोधी पक्षांनी सरकारला आश्वस्त केलेलं आहे की या संकटामध्ये आम्ही सरकारबरोबर आहोत. पण सरकारनं टीम इंडिया वगैरे ढोंग करू नयेत. हे ढोंग आहे. अनेक राष्ट्रीय प्रश्नावर, संकटावर मोदींनी विरोधी पक्षाला कधी विश्वासात घेतलं नाही. खरं म्हणजे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जगात आणि त्याचा परिणाम जो देशावर होऊ घातला आहे त्याच्यावर संसदेत चर्चा होणं गरजेचं होतं आणि त्या चर्चेला प्रधानमंत्र्याने उत्तर देणं हे टीम इंडियाच्या नेत्याचं लक्षण होतं. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. तरीही प्रधानमंत्री मोदी टीम इंडिया संदर्भात गंभीर असतील तर नक्कीच या संकट काळामध्ये देशातला विरोधी पक्ष त्यांच्या बाजूने आहे अशा प्रकारची भूमिका सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षाने घेतलेलीच आहे. राज्याचे ट्रम्प मुख्यमंत्री यांनी देखील मोदींचं कौतुक करत त्यांना काम पूर्ण करणारे नेते असं म्हटलं, त्यांचं कौतुक केलेलं आहे. मग त्याच्यावरती तुम्ही माझ्याकडून कोणत्या उत्तराची अपेक्षा करता? मोदींनी काम पूर्ण केलं ना. ऑपरेशन सिंदूर ट्रम्पच्या सांगण्यावरून मागे केलं, बंद केलं ना. ट्रम्पनी जे जे सांगितलं ते काम मोदींनी पूर्ण केलं असं त्यांना सांगायचं असेल. नाही, पण राऊतसाहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की परिस्थिती सुरळीत आहे, पुरेसा इंधन आणि गॅस साठा आहे, आणि जे कोणी लॉकडाऊन संदर्भातली अफवा पसरवत आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा असे नक्कीच केला पाहिजे. लोकांना दहशतीखाली, भीतीखाली ठेवून काही उपयोग नाही. आपल्याकडं जर पुरेसा इंधन साठा आणि गॅसचा साठा असेल आणि तसं आश्वासन, तसा विश्वास देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला असेल तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. इराणनं त्या संदर्भात घेतलेली भूमिका ही भारतीय जनतेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय जनतेच्या भावना लक्षात घेऊन इराणनं होर्मुझ बंदरातून आपल्या गॅसचा साठा असलेल्या जहाजांना बाहेर पडण्यास परवानगी दिली, आपण पाहिलं असेल. त्याच्यामुळे भारत आणि इराण जे पूर्वपार आलेले संबंध आहेत त्याच्यामुळे भारतातला इंधन आणि गॅसचा साठा सध्या पुरेसा आहे असं चित्र दिसतं आहे. रावसाहेब, राज्यातलं भोंदूबाबा प्रकरण आहे. रुपाली चाकणकर यांच्या हे प्रकरण बरंच अंगलट आलेलं आहे. आधी राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा आणि आता काल प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा. हा त्यांच्या पक्षाचा एक अंतर्गत विषय आहे. ज्या प्रकरणात त्यांचं नाव आलं ते प्रकरण अत्यंत गंभीर आहे, लाजिरवाण आहे, राज्याला कलंकित करणार आहे. पण एकट्या चाकणकरच आहेत का? नाही. त्याच्यामध्ये राज्यातले आणि देशातले अनेक महत्त्वाचे नेते खरं म्हणजे आहेत. अनेक नेते आहेत. स्वतः दीपक केसरकर म्हणतात मीच का, 40 आमदार तिथे जात होते. हे कोण सांगतंय? सत्ताधारी पक्षाचे एक आमदार सांगते की मलाच टार्गेट करू नका, तिथे 40 आमदार
त्या खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते. आता हे 40 आमदार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे. तिथे जाणारे मंत्री कोण हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे. खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकारमधले कोण लोक होते हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे. आणि खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते, कोणाला भेटत होते हे सुद्धा पोलीस तपासामध्ये जर निष्पन्न झालं असेल तर ते समोर यायला पाहिजे. नाही, पण रावसाहेब जे व्हिडिओ समोर येत आहेत त्यातला एक आणखी व्हिडिओ समोर आलेला आहे की अशोक खरात हा मंत्रालयात सुद्धा त्याचा वावर होता, असाही व्हिडिओ समोर आलेला आहे. त्याचा वावर कुठे नव्हता, त्याचा वावर सर्वत्र होता. बहुतेक तो पंचमहाभूतापैकी एक असावा अशा पद्धतीनं त्याचा वावर होता. अशा जणू काही त्याला सरकारनं राजमान्यता दिली होती. लोकमान्यता होती की आम्हाला माहीत नाही, पण त्याला राजमान्यता दिली होती. आणि राजमान्यता देणारे लोक आजही फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. फडणवीसांनी त्याच्यावर बोलावं. रावसाहेब, मंगल प्रभात लोढा यांनी जैन समुदायासाठी विशेष सोय केली आहे. सिलेंडरसाठी पत्र द्या असं त्यांनी पत्र जैन समुदायांना द्यायला सुरुवात केली आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीवरती उत्तर दिलं पाहिजे असं नाही. खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर जैन समुदायाच्या मंदिरांसाठी राज्याचे एक मंत्री विशेष व्यवस्था करत असतील तर त्याच्यावरती टीका करावं आणि त्याला विरोध करावा असं माझं मत नाही, का आमचं पक्षाचं मत नाही. सर्व मंदिरांना, सर्व धर्मस्थळांना जर अशा प्रकारे व्यवस्था करायची असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात विरोधी पक्षांशी सुद्धा चर्चा केली पाहिजे. नरेंद्र मोदीने जी चूक केली करतायत, टीम इंडिया आणि टीम इंडियामध्ये कोणच नाही, तसं टीम महाराष्ट्र तयार करून त्या टीम महाराष्ट्रामध्ये राज्यातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना घेऊन तुम्ही ही सगळी जी व्यवस्था आहे ती मार्गी लावली पाहिजे. कारण राज्यावर सुद्धा संकट आहे आणि त्यासाठी आधी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती केली पाहिजे. ती करताय का? तर तुमचा टीम महाराष्ट्र तयार होईल. विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती जर करणार नसाल तर कसे काय तुमची टीम तयार होणार? मंत्री नरहरी झिरवळ यांना तूर्त अभय मिळाल्याचं दिसतंय, कारण मुख्यमंत्री असं म्हणतात त्या व्हिडिओची सत्यता पडताळल्याशिवाय. कशी काय ते सत्यता पडताळणार? कारण मंत्री झिरवळ यांचा दावा आहे की अनेक व्हिडिओ हे त्याचे भाग एकत्रित करून पहा की ते किरीट सोमय्याच्या व्हिडिओची पण सत्यता पडताळणार होते असं ते बोलले होते. ती सत्यता पडताळायला पाहिजे. अशा प्रकारचे व्हिडिओ आले की त्यांची सत्यता पडताळायला पाहिजे, पण ती सत्यता कधीच पडताळली जात नाही. हे एक प्रश्न विचारला जातो, उत्तर दिलं जातं. तुम्ही सत्यता पडताळणार म्हणजे काय? विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये अशा काही घटना घडल्या असता तर आधी फाशी आणि मग चौकशी. काय? आधी फाशी आणि मग चौकशी. इथे फाशीचं नावच नाही, करू चौकशी. रावसाहेब, मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेमध्ये मराठीला डावललं गेलेलं आहे. फक्त हिंदी आणि इंग्रजी यांनाच तिथे मान्यता देण्यात आलेली आहे. या विषयावरती मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी आज चर्चा करेन आणि त्या संदर्भात पक्षाची भूमिका काय आहे ती आपल्यापर्यंत येईल. बोला. अच्छी बात है. अगर प्रधानमंत्री ने कहा है कि लॉकडाउन नहीं लगेगा, राज्य के मुख्यमंत्री कहते हैं, जनता को विश्वास दे रहे कि लॉकडाउन नहीं लगेगा, तो उसका स्वागत करना चाहिए. प्रधानमंत्री ने टीम इंडिया की बात की है, लेकिन आपके टीम इंडिया में कौन है ये भी बता दीजिए. क्या टीम इंडिया में 111 तक सिर्फ अमित शाह और मोदी है? बता दीजिए. महाराष्ट्र में अगर आप टीम महाराष्ट्र बनाना चाहते हो हमारे मुख्यमंत्री महोदय, तो सबसे पहले विधानसभा और विधान परिषद में लीडर ऑफ अपोजिशन की नियुक्ति करो, तब आपकी टीम महाराष्ट्र हो जाएगी. और जो संकट है महाराष्ट्र में, देश में, उससे सामना करने के लिए सबसे पहले आपको विश्वास में लेना होगा अपोजिशन. वो ले लीजिए. सर, ईरान की मिसाइल पे लिखा है थैंक यू इंडिया, ऐसा जगह लिखा हुआ है कि 500 करोड़ की मदद की है इन लोगों ने. इस किस तरह देखते हैं आप? ये 500 करोड़ की मदद देश की जनता ने की है, सरकार ने नहीं की है.
आपको मालूम है ना, ये कश्मीर की जनता ने जब वहाँ के स्कूल पर हमला हो गया और 200 लड़कियों का मृत्यु हो गई, दर्दनाक खौफनाक, तब ये सिंपथी, ये भावना जाग उठी कि हमको बच्चों को मदद करनी चाहिए। और वहाँ की जनता ने देश भर से इकट्ठा होकर 500 करोड़ रुपए जमा किए और ईरान को दिया। अच्छी बात है। नहीं, मोदी इसमें खेल बता रहे हैं पर लेकिन अपने समर्थन के बारे में बात नहीं कर रहे। ठीक है, चलो। सर, ममता बनर्जी मतलब वेस्ट बंगाल में 12 लाख वोट कट गए हैं इस तरीके से अभी इलेक्शन में। ये काटछाट तो होगी ना, ममता जी को अगर हराना है, लेकिन ममता जी हारेगी नहीं। आप 12 लाख वोट काटो और कुछ करो, जीतेगी तो ममता दीदी।